नमस्कार, मी स्नेहल पाटकर. तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. आणि आता खरं तर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. पण आता एक महत्त्वाची घडामोड ते म्हणजे आता सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्याबद्दलची. खरं तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून फुटून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या त्यानंतर आता जी शिवसेनेनं नव्या सरकार विरोधात शिवसेनेच्या वतीनं जी दाखल करण्यात आलेल्या ज्या विविध याचिका आहेत त्या याचिकांवरती आज सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठापुढे एक महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. त्या संदर्भात आता आपण पाहतो आहोत. अपात्र आमदारांकडून अध्यक्ष निवड अयोग्य असल्याचा युक्तिवाद हा सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय. तर बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झाल्याचं देखील सिब्बल यांनी कोर्टात दावा केलेला आहे. विधिमंडळातील रेकॉर्ड मागवावेत. नव्या सरकारचा शपथविधी अवैध आहे आणि हे प्रकरण कोर्टात असताना शपथ कशी घेतली असा एकंदरीत युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय. आताची आपण ही महत्त्वाची घडामोड पाहतो आहोत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास यांच्याकडून. प्रशांत, आत्ता ज्यांनी टेलिव्हिजन ऑन केलेला आहे, आत्ता ज्यांनी ही बातमी आत्ता जे पाहतायत त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात, सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करण्यात आलंय कोर्टात? माहित नाही का जरा पुन्हा प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? एकदा प्रश्न विचारा. प्रशांत, आत्ता ज्यांनी टेलिव्हिजन ऑन केलेला आहे, ज्यांनी आत्ता ही जी घडामोड पाहिलेली आहे त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात, सिब्बल यांनी कोर्टात ज्या मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे ते आपण थोडक्यात सांगूयात. महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांनी यापूर्वी युक्ती करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. एक तर ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं आहे की एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे की लोकशाहीची हत्या महाराष्ट्रात होत आहे. जे नियम आहे त्या नियमाला दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी म्हटलं की जी परंपरा आहे त्याच्या ज्या पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रात त्याचा संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे. त्यानंतर सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं की 10व्या अनुसूचीच्या आधारात ही सगळा युक्तिवाद होत आहे आणि उद्धव गटाला म्हणजे शिवसेनेला मूळ शिवसेनेला सगळा जो अधिकार प्राप्त आहे त्या अधिकारावरती घाला घालण्याचं काम करत आहे. राज्यपाल देखील लोकशाहीची हत्या करत आहे अशा प्रकारची. आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्पीकरच्या पुढं हा संपूर्ण प्रकरण प्रलंबित असताना हा सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे, यामध्ये देखील घटनेच्या संपूर्ण प्रकरणाची दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. सोबतच आतापर्यंत जे झालेलं आहे आणि हा योग्य आहे हा अयोग्य अशा प्रकारच्या आमदारांच्या संदर्भात जेही माहिती मिळाली आहे ते सगळे याच्या जर बघितलं तर राज्यपालांना हा कुठलाही अधिकार नाही आहे की अशा वेळी वोटिंग किंवा मतदान घेण्याचा. पण असं असताना सिब्बलनी ज्या पद्धतीने हे स्पष्ट केलंय की सुप्रीम कोर्टामध्ये स्पीकरच्या कारवाईवर रोख लावण्याची आवश्यकता असताना त्यांनी जर बघितलं आपण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बहुमताची चाचणी देखील त्यांनी केलेली आहे. सध्या आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आता खास करून जर बघितलं आपण मुख्यमंत्री गटाच्या वतीने जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे युक्तिवाद करतायत ते म्हणतात इथे पक्षांतर कायदा लागू होत नाही आणि पक्षांतर कायदा यात लागू होत नाही कारण की मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहे. करेक्ट हो गया जी. अगदी प्रशांत, या सगळ्याचे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या या प्रश्नावरती आता ही जी सुनावणी सुरू आहे. प्रशांत, आपण जर का पाहिलं तर खरं तर विविध प्रकारच्या याचिकांवरती आज सुनावणी आहे. शिवसेनेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्याच्यावरची ही सुनावणी आहे. त्यासोबत विधानसभेच्या अध्यक्षांची निवड असेल किंवा मग नव्या सरकारनं जिंकलेला विश्वासदर्शक ठराव आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बंडखोर आमदारांनी मोडलेला शिवसेनेचा व्हीप, अशा विविध याचिका आहेत. नेमक्या कोणकोणत्या याचिका आहेत त्याविषयी काय सांगाल? प्रमुख साधारणतः 7 याचिका आहे. 7 याचिकांमध्ये जर बघितलं आपण तर अनेक महत्वाच्या याचिकांमध्ये 2 प्रमुख मुख्य याचिका, एक तर शिंदे गटाची याचिका आणि दुसरी उद्धव ठाकरे गटाची याचिका. अशा 2 याचिका प्रमुख हे वादी प्रतिवादी आहे. इतर ज्या याचिका आहे त्यामध्ये सुनील प्रभूची याचिका आहे, यानंतर सोबत भरत गोगावणे याची याचिका आहे. अशा वेगवेगळ्या याचिका पण प्रमुख माध्यमाने 2च प्रमुख याचिका आहे. एक याचिका आहे उद्धव ठाकरे गटाची, दुसरी एकनाथ शिंदे गटाची. आणि सध्या जर बघितलं आपण ज्या पद्धतीने दावा केला जात आहे की हरीश साळवे म्हणतात की ज्या पद्धतीने दावा केला जात आहे की हा संपूर्ण जी प्रकरण आहे हे राजकीय संवेदनशील प्रकरण आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्प्लिट केला गेलेला नाही आहे. आणि सोबतच अयोग्यते जे नियम आहे ते शिंदे गटावर लागू होत नाही कारण की ही मूळ शिवसेना आहे. जर 2 पक्षाचे 2 विभाग झाले तर ज्यांच्याकडे जास्त संख्या असते त्या गटाला मान्यता दिली जाते, त्याच्या लिडरला मान्यता दिली जाते आणि स्पीकरने जे मानलेलं आहे ते योग्य आहे. यामध्ये कुठेही अयोग्यतेचा मुद्दा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की हरीश साळवे
यांचा युक्तिवाद देखील या पद्धतीने एक वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी म्हटलंय की अयोध्येचा मामला यासाठी नसू शकतात, अपात्रतेचा मामला प्रकरण यासाठी नसतात की एका व्यक्तीकडे 20 लोकांचा पाठिंबा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे कुठलाही पाठिंबा नाहीये. तर अशा वेळी एका व्यक्तीला जो पाठिंबा आहे त्या पाठिंब्याला कायद्याचा आधार मिळतो आणि कोर्ट जे आहे ते न्यायालय जे आहे त्याला नेहमी दिलासा देत असतं. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणाचं उदाहरण उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे ही अतिशय राजकीय संवेदनशील प्रकरण आहे आणि याला संवेदनशील पद्धतीनेच कोर्टाने ज्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचा एक असं म्हणावं लागेल की एक प्रामुख्याने हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी म्हटलंय की कुठलाही गट फुटलेला नाहीये आणि अयोग्य प्रकरण लागू होणार नाही, कारण की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत आणि हे शिवसेनेचं प्रकरण आहे. त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारचा पक्षांतर बदली कायदा लागू होत नाही. हा अतिशय महत्वाचा एक युक्तिवाद हा हरीश साळवेंनी केला आहे, जे ज्येष्ठ वकील आहेत. प्रशांत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सुनावणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोणकोणत्या वकिलांनी काय काय बाजू मांडली आहे, पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. प्रशांत, आवाज येतोय? महत्वाचं म्हणजे आता या संदर्भात राज पाटील जे ज्येष्ठ वकील आहेत ते बोलतील. बर, या संदर्भात आपण अधिक बोलूयात. ज्येष्ठ वकील राज पाटील आपल्या सोबत आहेत. राज पाटील जी, आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला झालेली सुरुवात, कोणकोणत्या वकिलांनी जो काही युक्तिवाद केलेला आहे त्यावरून आता काय एकूणच अंदाज दिसतोय? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या खंडपीठापुढे शिवसेनेच्या वतीने, म्हणजे मूळ शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आपली युक्तिवाद केला. त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने हरीश साळवे हे माननीय न्यायालयासमोर अपेअर झालेले आहेत आणि त्यांनी युक्तिवाद करत असताना हे सांगितलं की मुख्यमंत्री हे शिवसेनेचेच आहे. यावर कोणताही दल बदल कानून लागू होत नाही, कारण की हे शिवसेनेचेच असल्या कारणाने दल बदल कानून लागू होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा प्रकारचा त्यांना एक महत्वाचा युक्तिवाद केला आज. बरं, म्हणजे एकूणच एकनाथ शिंदे गट आणि त्याचसोबत सरकारच्या बाजूने हे सगळे मुद्दे दिसत आहेत का? हा, त्यांनी हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने ते अपेअर झाले असल्या कारणाने ते त्यांची घटनात्मक बाजू, ज्या केसच्या अनुषंगाने काय त्यांची बाजू मांडत असताना, युक्तिवाद करत असताना असं सांगितलं त्यांनी की हीच मूळ शिवसेना आहे, हे शिवसेनेतून बाहेर पडलेच नाही. त्यामुळे जी दल बदल कानून आहे, म्हणजे कायदा आहे, दल बदल कायदा हा त्यांना काही लागू होत नाही, कारण की ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहे. त्यामुळं त्यांनी दल बदल करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि जो कानून त्यांच्यावर लागू करण्यात किंवा त्यांच्यावर केसेस झालेले आहेत त्या केस काही तथ्यहीन आहे. त्यांनी बाजू मांडत असताना, युक्तिवाद करत असताना त्यांनी हे सांगितलं की ही शिवसेनाच आहे, शिवसेनेचाच हा मुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेचंच सरकार असल्या कारणाने दल बदल कानून हा त्याच्यावर लागू होणार नाही, अशी आपल्या युक्तिवाद करत असताना त्यांनी सांगितलं माननीय न्यायालयासमोर. बरं राजजी, आणखी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील करतायत त्यांनी त्यांचं समर्थन कसं केलंय? त्यांनी जे माननीय न्यायालयासमोर कपिल सिब्बल हे अपेअर झाले होते त्यांच्या वतीनं आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पूर्वी ज्या घटना आहे आतापर्यंतच्या ह्या केसमध्ये त्याचा पुन्हा एकदा कोर्टाला हे करून दिलं, रिव्हिजन करून दिलं. त्यात डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे, गटनेता पदाचं आणि जे अधिवेशन भरवलं त्या संदर्भात आणखीन डिस्क्वालिफिकेशन केलं आणि गट नेता नियुक्त केलं होतं उपाध्यक्षांनी. त्यानंतर अधिवेशन झालं, त्याच्यानंतर अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आणखीन पुन्हा सगळ्या लोकांना नोटिसेस आल्या. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहिती आहे. या केसमध्ये त्यांनी आणखीन एकदा हे करून न्यायिक बाजू त्यांची मांडत असताना जी घटनेची 10वी अनुसूची आहे, म्हणजे शेड्यूल्ड आहे, त्याचाही पुनरुच्चार केला, अनेक दाखले दिले आणि त्यांनी आपली न्यायिक बाजू मांडत असताना ह्या सगळ्या घटनाक्रम माननीय न्यायालयासमोर ठेवला. त्यात कपिल सिब्बल यांनी आपला बाजू मांडत असताना त्यांनी हेही सांगितलं की शिवसेना जी मूळची शिवसेना आहे ते त्यांनी जे डिस्क्वालिफिकेशन केलं ते कसं योग्य आहे, संविधानिक आहे, त्यांच्या वतीनं ते सांगण्यात येत होतं पुन्हा पुन्हा.
राज पाटील, धन्यवाद. या सगळ्या तुम्ही जे विश्लेषण केलं, सुप्रीम कोर्टामध्ये काय काय घडलं हे आम्हाला सांगितलं त्याबद्दल. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेत. असीम सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आता सुप्रीम कोर्टातला राज्यातल्या सत्ता संघर्षावरती होणारा फैसला आणि त्यातून जे काही मुद्दे समोर येत आहेत याचं तुम्ही काय विश्लेषण कराल, अगदी सोप्या भाषेत प्रेक्षकांना समजेल असं? मुळात अनेक गोष्टी असंवैधानिक झालेल्या आहेत आणि त्या ओळीने असंवैधानिक म्हणजे एका रांगेने झालेल्या आहेत. आपण जर त्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसते की अपात्रतेच्या केवळ नोटीसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणं हेच मुळात चुकीचं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्टे देणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे जे कॉन्स्टिट्युशनल सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे की सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने विधिमंडळ आणि लोकसभेच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करू नये, त्याचं उल्लंघन सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला केलेलं आहे. त्यानंतर चुकांची एक रांग लागलेली आपल्याला दिसते की बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे एकत्रित अनेक मुद्द्यांचा विचार झाला पाहिजे असं मला वाटते. अपात्रतेच्या नोटीसच्या संदर्भात जर आपण विचार केला तर केवळ नोटीसला आव्हान देणं हे कधी कायद्यात बसत नाही, कारण की विधानसभेच्या कामकाजाचा तो भाग आहे. अपात्रता ठरवल्यानंतर त्याबद्दल जरूर आव्हान दिलं जाऊ शकते जर त्याच्यात बेकायदेशीरता असेल तर. आणि जर मग हे अपात्रतेची टांगती तलवार होती तर अनेकांना मतदान का करू दिलं आणि त्यांच्या जे अपात्र ठरू शकतील अशा लोकांच्या मतदानाच्या आधारे आलेलं सरकार हे कायदेशीर असू शकते का, असे अनेक प्रश्न आता संविधानिक दृष्टिकोनातून महत्वाचे झालेले आहेत. या निर्णयातून एक मोठी संविधानिक स्पष्टता येणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याच्या संदर्भातले कोणतेही निर्णय हे निवडणूक आयोगाकडे न सोपवता, तसंच परत तुम्ही विधानसभेत जाऊन हा प्रश्न सोडवा असं न सांगता स्वतःच या सगळ्यांवर निर्णय दिला पाहिजे असं मला वाटते. बरं, एक इन जनरल बऱ्याचशा 2-3 मुद्द्यांवरती आज सुनावणी आहे आणि त्यापैकी आता शिंदे आणि भाजप यांच्या सरकारचं जे भवितव्य आजच्या सुनावणीवरती अवलंबून होतं, त्यामुळे तो अंदाज काय वाटतोय आतापर्यंतच्या झालेल्या युक्तिवादावरून? संविधानिक दृष्टिकोनातून जर कामकाज झालं तर हे सरकार सुद्धा बरखास्त होऊ शकते आणि राष्ट्रपती राजवट इथे लावली जाऊ शकते अशी शक्यता जास्त आहे. आणि तसं झालं तरी चालेल, पण लोकशाहीची तब्येत, लोकशाहीची प्रकृती बिघडायला नको याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कटाक्ष बाळगायला पाहिजे अशी नागरिक म्हणून माझी सुद्धा अपेक्षा आहे. बरं, आणखी आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून जी काही त्यांची बाजू मांडण्यात आलेली आहे त्यावरून आता अपात्र आमदारांकडून अध्यक्षाची निवड होणं हे अयोग्य आहे किंवा मग बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन झालं, हे काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, तर त्याचं कसं स्पष्टीकरण द्याल? व्हीपचं उल्लंघन नक्कीच झालेलं आहे असं दिसते, कारण की जोपर्यंत एखादा कोणी व्यक्ती निवडून आलेला किंवा त्या पक्षाकडून आमदार झालेला व्यक्ती आपली स्वतःची उमेदवारी सोडत नाही किंवा आमदारकी सोडत नाही, त्या पक्षातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्या संदर्भातली अपात्रतेची नोटीस येऊ शकते. कारण की मूळ पक्ष म्हणून शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे यांचंच नाव निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे. त्याच्यामुळे त्यांनी नेमलेले व्यक्ती आणि त्या नेमलेल्या व्यक्तींनी म्हणजे त्या व्हीपनी दिलेला आदेश हा सगळ्यांनी पाळायला पाहिजे असंच संविधानाला अपेक्षित आहे. तसं झालेलं आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे जवळपास 40 जण सुद्धा अपात्र ठरू शकतात अशी सुद्धा एक शक्यता निर्माण झाली आहे. बरोबर. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून जे काही मुद्दे मांडण्यात आले आहेत, विधिमंडळातले रेकॉर्ड मागवावेत त्यासाठी किंवा नव्या सरकारचा झालेला शपथविधी हा अवैध आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रकरण कोर्टामध्ये असताना शपथविधी होतोच कसा हा जो काही मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो देखील खूप मोठा मुद्दा आहे. यावरती काय सांगाल? या संदर्भात राज्यपालांनी सुद्धा घाईने निर्णय घेतलेला आहे असं दिसते आणि त्यामुळे राज्यपालांना तर आपण बरेचदा असंवैधानिक वागताना महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे. त्या दृष्टीने आपण केवळ कोणत्याही पक्षाचा विचार न करता, कोणत्या नेत्याच्या तुम्ही प्रेमात आहे याचा विचार न करता नागरिकांनी आता नागरिक शास्त्र आणि संविधान समजून घेण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे एक चांगला निर्णय येऊ शकेल अशी अपेक्षा करू शकतो. जेव्हा अपात्रतेची नोटीस 16 जणांवर होती, त्यानंतर व्हीप कोण असणार किंवा व्हीपचा आदेश कोण देणार या संदर्भातला संभ्रम होता. अशा वेळेस बहुमत चाचणी घ्यायला लावायची आणि एक नवीन सरकार स्थापन होऊ द्यायचं. याच्यामध्ये राज्यपालांनी जी भूमिका निभावलेली आहे ती एक रबर स्टॅम्प किंवा पोस्टमनची आहे आणि ती भूमिका संविधानाला अमान्य आहे. त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे.
बरं. आणि आता दुसरीकडे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी जो युक्तिवाद केलाय की पक्षामध्ये राहून एखाद्या नेत्यानं आवाज उठवणं म्हणजे ही बंडखोरी होत नाही, तर या मुद्द्याचा फायदा शिंदे गटाला कसा होईल? नाही, ती बंडखोरी जर होत नसेल तर दुसरा मुद्दा उपस्थित होतो की तुम्ही पक्ष सोडला हे दोन प्रकारे ठरत असते. पक्ष सोडलेला हे प्रत्यक्ष जाहीर करून तोंडाने बोलून किंवा लेखी पत्र पाठवून की मी पक्ष सोडलेला आहे, आणि दुसरं तुमच्या वागणुकीतून, त्याला कंडक्ट असं म्हणतो. त्यामुळे कॉन्स्टंट बिहेवियर जे आहे, वर्तन जे आहे एकनाथ शिंदे आणि त्या गटातल्या सगळ्या लोकांचं, ते वर्तन जे आहे ते त्यांनी शिवसेना सोडलेली आहे हेच दाखवणार आहे. त्यामुळे वर्तनाच्या आधारे काही गोष्टी सिद्ध होत असतात. त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष सोडलेला हे नक्की दिसून येते, आणि म्हणून त्यांना असा युक्तिवाद करण्याचा हक्क प्राप्त होत नाही की आम्ही सतत म्हणतोय की आम्ही शिवसेनेत आहे, बाळासाहेबांवर निष्ठा आहे, म्हणजे आम्ही शिवसेना सोडली नाही. पक्षाविरोधी कारवाया धडधडीतपणे करत असताना तुम्ही पक्ष सोडलेलाच आहे हे नक्की झालेलं आहे. आसिम सरोदेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण केलं. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे राज्यातल्या सत्ता संघर्षावर, आणि सध्या उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडतायत. अपात्र आमदारांकडून अध्यक्ष निवड ही अयोग्य आहे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. बंडखोरांकडून व्हीपचं उल्लंघन केलं गेलं. सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला दावा, आणि यासाठी त्यांनी विधिमंडळातील सर्व रेकॉर्ड मागवावेत. नव्या सरकारचा शपथविधी झालेला हा अवैध आहे हा मुद्दा मांडलाय, आणि हे प्रकरण कोर्टामध्ये असताना शपथ ही घेतलीच कशी, अशा प्रकारचा सवाल कपिल सिब्बल यांनी उठवलेला आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू मांडतायत सुप्रीम कोर्टामध्ये. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केलेला युक्तिवाद, पक्षामध्ये राहून आवाज उठवणं ही बंडखोरी नाही असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केलाय. त्याचसोबत आता दोन्हीकडच्या वकिलांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, आणि त्यानंतर आज सुप्रीम कोर्ट यावरती काय सुनावणी देत आहे की आपलं निरीक्षण नोंदवत आहे, याकडे संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे अपडेट आपण न्यूज 18 लोकमत वरती घेत राहणार आहोतच. या संदर्भात आपण अधिक बोलूया. ज्येष्ठ वकील राज पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. राजजी, आत्ताच बऱ्याच अशा गोष्टी आसिम सरोदे यांनी देखील सांगितल्या. जर तरच्या सगळ्या शक्यता आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. मात्र तुम्ही तिथे सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये आहात. आतमध्ये सुनावणी दरम्यान काय चाललंय या संदर्भात काही सांगता येईल का? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आता युक्तिवाद करत असताना हरीश साळवे यांनी 1 आठवड्याचा वेळ मागितला आपला रिप्लाय हे करण्यासाठी. 1 आठवड्याचा आत्ताच युक्तिवादादरम्यान त्यांनी वेळ मागितला. त्याचबरोबर त्यांनी माननीय कोर्टाने सुद्धा काही ऑब्झर्वेशन, कर्नाटक केसचे दाखले दिले. आणखीन अनेक गोष्टी घडत असताना सिब्बल यांनी सुद्धा आपला आक्षेप नोंदवलेला आहे की जो हॅलो जी बोला. आणि उत्तर देण्यासाठी मॅडम त्यांनी आपला आठवडाभराचा वेळ साळवे यांनी मागितलेला आहे. सिब्बल यांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. वाढीव वेळ देण्याची काय गरज, असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. सध्याची घडामोड ही आहे. बरं, म्हणजे कपिल सिब्बल यांचं म्हणणं की जो काही निकाल लागावा तो आजच्या आज लागावा, हे प्रकरण आणखी पुढे रेंगाळत राहू नये. आणि मान्य सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं की कर्नाटक केसचा दाखला देत की आर्टिकल 32च्या अनुषंगाने इथं न येता तुम्ही हायकोर्टात जायला हवं होतं, असं मान्य कोर्टाचं एक ऑब्झर्वेशन सुद्धा या केसच्या दरम्यान, युक्तिवादाच्या दरम्यान आलंय. बरं, आणि आता जे काही मुद्दे मांडले गेलेत कपिल सिब्बल यांच्याकडून किंवा हरीश साळवे यांच्याकडून, आतापर्यंत या सुनावणीला किती वेळ झालाय, आणखी किती वेळ ही सुनावणी चालेल सुप्रीम कोर्टामध्ये? सगळे दिग्गज वकील आहेत. अजून सर्व वकिलांचं म्हणणं आणखीन ऐकण्यात आलं नाही. माननीय गव्हर्नरच्या वतीनं जे मुख्य प्रधान सचिव गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्या वतीनं सुद्धा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता हे सुद्धा अपियर आहे तिथं, पण त्यांचा युक्तिवाद अजून झालेला नाही. आणखीन रिप्लाय देण्याचा वेळ सुद्धा माननीय न्यायालय देत असतं. कपिल सिब्बल यांना सुद्धा वेळ देईल, अभिषेक मनु सिंघवी यांना सुद्धा वेळ देईल, हरीश साळवे यांना सुद्धा वेळ देईल. ते पुन्हा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतायत. हरीश साळवे अपील झाले असताना त्यांनी आठवडाभराचा वेळ मागितला. त्यावर कपिल सिब्बल जे मूळ शिवसेना गटाचे वकील आहेत त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला की अजून वेळ देण्याची गरज नाही, असं माननीय न्यायालयासमोर आतापर्यंत घडलं. अजूनपर्यंत गव्हर्नरचे मुख्य सचिव त्यांच्या वतीनं तुषार मेहता, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे अपेअर झालेले आहे माननीय न्यायालयासमोर, पण युक्तिवाद त्यांचा अजून बाकी आहे. माननीय न्यायालय त्याकडेही बघेल. बरं राजजी,
महाराष्ट्रातल्या आत्ता सत्ता संघर्षावरती तर सुनावणी होणारच आहे, आमदारांच्या अपात्रतेवरती तर सुनावणी होतेच आहे, मात्र एकूणच लोकशाहीच्या कोणत्या मुद्द्यांसाठी म्हणजे इतरही काही मुद्दे आहेत असं समजलंय की त्याच्यावरती सुद्धा आजच सुनावणी होणार आहे, तर ते कोणते मुद्दे आहेत आमदारांच्या अपात्रते संदर्भातल्या मुद्द्या व्यतिरिक्त? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर असे अनेक घटनात्मक आता गुंतागुंतीचे प्रश्न या केसच्या संदर्भात माननीय न्यायालयासमोर आलेले आहेत. त्यात एक डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे, माननीय अध्यक्ष विधानसभेचा तो एक मुद्दा आहे, त्यांची पॉवर किती तो एक मुद्दा आहे, आणखीन उपाध्यक्ष विधानसभा यांचे पॉवरच्या संदर्भातला मुद्दा आहे, त्यांनी घेतलेले जे डिसिजन आहे ते कसे योग्य अयोग्य घटनात्मक गुंतागुंतीचा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. जो अधिवेशन माननीय राज्यपालांनी भरवलं होतं माननीय विधानसभेचं तो कसं योग्य की अयोग्य, संविधानिक की असंविधानिक असे अनेक प्रश्न या केसच्या रूपाने मान्य न्यायालयासमोर आले, सर्वोच्च न्यायालयासमोर. याच्यात घटनात्मक बाब म्हणून त्या केसकडे बघितलं जातं की केस मान्य न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आपल्याकडे म्हणजे जी पूर्वी व्हॅकेशन बेंच समोर होती ती 2 जजेस समोर होती, आता ही 3 जजेस समोर आहे. मान्य सरन्यायाधीश यांच्याकडे ही पहिल्यांदा सुनावणी होत आहे. त्या अनुषंगाने ह्या केसचं महत्व कळतं की सरन्यायाधीशांनी ही स्वतःकडे आपली केस घेतलेली आहे आणि याच्यावर ही सुनावणी आज चालू आहे. बरोबर. राजजी, आता असीम सरोदे म्हणाले की लोकशाहीची प्रकृती उत्तम राहिली पाहिजे, हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने निकाल लागेल अशी एक माझी सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्याच्यामुळे लोकशाहीवरचा नागरिकांचा विश्वास उडालाय त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून आज निर्णय येणं प्रत्येकालाच तुमच्या आमच्याकडनं अपेक्षित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय हे घटनेचं संरक्षण करत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय हे घटना कशी अबाधित राहील, लोकशाही कशी अबाधित राहील आणि लोकशाही पद्धतीने ह्या सगळ्या घटना होत आहेत का नाही याच्यात न्यायनिर्वाळा देईलच, न्यायनिर्णय देईलच. पण हे लँडमार्क जजमेंट असेल, भविष्यासाठी जे भारतासाठी महत्वाचं असेल अशा गुंतागुंतीच्या ज्या स्टेटमध्ये घटना घडतात याला हे केस लॉ म्हणून वापरल्या जाईल. त्यात उपाध्यक्षांचे, अध्यक्षांचे, मुख्यमंत्र्याचे, गटनेत्याचे, मुख्य प्रतोद असते पक्षाचे त्याचे आणि जे दलबदल कायदा आहे त्यावर भाष्य निश्चित प्रकारे मान्य सर्वोच्च न्यायालय करेल. ही न्यायालयाकडून निश्चित प्रकारे न्यायाची अपेक्षा दोन्ही वादी आणि प्रतिवादी निश्चित प्रकारे करत असतात. मान्य न्यायालय हे आशेचं किरण प्रत्येकासाठी आहे. भारतीय घटनेनं अधिकार दिलेला आहे भारतीय नागरिकांना की आपण दाद मागू शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो आणि न्यायाची अपेक्षा फक्त सुप्रीम कोर्टाकडून आणि माननीय न्याय व्यवस्था आहे त्याकडून केली जाते. निश्चित प्रकारे दोन्ही गटाला आशा आणि अपेक्षा असणं साहजिक आहे. बरोबर. राजजी, आणखी एक शिंदे गटाकडून सांगितलं जाते की ज्या वेळेला पक्षांतर कधी तर जेव्हा एखादा गट पक्ष सोडतो तेव्हा पक्षांतराचा प्रश्न निर्माण होतो. मात्र एकनाथ शिंदे गटाकडून पहिल्या दिवसापासून आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत असं सांगितलं जातंय पहिल्या दिवसापासून. त्यामुळे हा मुद्दा शिंदे गटाचा पॉझिटिव्ह मुद्दा होऊ शकतो का किंवा प्लस पॉइंट होऊ शकतो का? माननीय न्यायालयासमोर आपलं म्हणणं मांडत असताना माननीय मुख्यमंत्र्याचे वकील जे न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर आपले मुद्दे मांडत असताना, युक्तिवाद करत असताना सिनियर ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडत असताना हे सांगितलं की आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही कोणताही दलबदल केलेला नाही. त्याचबरोबर दलबदल करण्याचा प्रश्नही नाही आणि मुख्यमंत्री हे शिवसेनेचेच आहे. त्यामुळं कोणताही दल बदल करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि शिवसेनेचंच हे सरकार आहे असं त्यांच्या बाजूने सातत्यानं सांगण्यात येत आहे. आणि सांगत असताना आपल्या बाजू मांडत असताना साहजिकच ते आपली बाजू मांडत असताना आपला पूर्ण संरक्षण कसं होईल आणि आपण कसे योग्य पद्धतीने चाललोय, घटनाक्रम कसा संविधानिकरित्या झालं हे सांगण्याचा निश्चित प्रयत्न करतील. बरं, मात्र यावरती हरीश साळवेंचं माफ करा, यावरती कपिल सिब्बल यांचं काय स्पष्टीकरण होतं मग? कपिल सिब्बल यांनी बरेच आक्षेप घेतले. ते सांगत असताना कपिल सिब्बल यांनी हे सांगितलं की जी 10वी अनुसूची आहे आणि 10वी अनुसूचीमध्ये ज्या घटनात्मक तरतुदी आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला किंवा न्यायालयाकडून
जी बाजू मांडत असताना न्यायालयासमोर बाजू मांडत असताना त्यांनी हेही सांगितलं की जो दलबदल कानून आहे त्याचं कसं उल्लंघन होत आहे आणि उल्लंघन करण्यासाठीच हा कानून आहे का, त्याला प्रोत्साहन तर मिळत नाही ना, अशा पद्धतीचे अनेक प्रोत्साहन तर मिळत नाही ना, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्यांनी केले. दलबदल कानून हा दलबदल रोखण्यासाठी असतो, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नसतो. एक अत्यंत महत्त्वाची सूचना जर बघितलं एक ऑब्झर्वेशन कोर्टाने दिलेलं आहे की हे जे संपूर्ण प्रकरण सुरू आहे हे विस्तारित खंडपीठाकडे जाण्याची गरज आहे. कोर्ट म्हणतंय विस्तारित खंडपीठाकडे जाण्याची गरज आहे. काय वाटतं? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी जर म्हटलं विस्तारित म्हणजेच ते कॉन्स्टिट्युशनल बेंच असू शकतं, 3 पेक्षा जास्त म्हणजे 5 किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतं. घटनात्मक बाबी म्हणजे 5 पेक्षा जास्त ते 7 असू शकतं, 9 असू शकतं. कोर्टाने असंही म्हटलंय की दोन्ही प्रतिवादी आणि वादींनी या संदर्भात कॉन्स्टिट्युशन किंवा म्हणजे दोघांनी मिळून आम्हाला सांगावं की कोर्टाने हा लार्जेस्ट बेंचकडे पाठवावं का. हा म्हणजेच दोघांनी समोरासमोर बसून लार्जेस्ट बेंच त्यांना किती लार्जेस्ट बेंचला पाहिजे त्यांनी अपेक्षा व्यक्त करावी, वादी आणि प्रतिवादी यांनी दोघांनी बसून. पण हे निश्चित आहे की हे संविधानिक पीठापूर्व जाणार आहे. याचा अर्थ आजची सुनावणी ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. जर लार्जर बेंचला रेफर केलं म्हटल्यानंतर संविधानिक पीठ निर्माण केलं जाईल किंवा विस्तारित केलं जाणं म्हणजे तेच आहे की 3 पेक्षा जास्त म्हणजे 5 पेक्षा जास्त म्हणजे 7 बी असू शकतं. हे दोघांनी मिळून वादी आणि वादी मिळून न्यायालयाने त्यांचे सजेशन मागवले आहे. ते त्यांनी दिल्यानंतर न्यायालय ठरविल हे किती जजेसचं बेंच असेल. किती जजेसचं बेंच असेल याचा जर अर्थ असा घ्यायचा तर महत्त्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे ठरतंय की लार्जर बेंच म्हणजे याचा अर्थ असा होतो की यावेळेच्या सगळ्या घटनात्मक घडामोडी ज्या आहेत त्याचा आधार घेऊन या प्रकारच्या सुनावणी होतं. आतापर्यंत सुनावणीची दिशा कशी होती? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर दोन्ही वादी आणि प्रतिवादींनी आपली बाजू मांडत असताना जो पूर्वीचा फॅक्ट आहे म्हणजे जो केसचा क्रम आहे तो सांगितला, त्यात नंतर जे घटनात्मक तरतुदी आहे त्यावर भाष्य केलं, काही दाखले दिले आणि आपली बाजू मांडत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयात दोन्ही जे व्यक्तिवाद होत होता त्यात त्यांनी असंही सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याच्या वतीनं हरीश साळवे हे अपील झाले होते. त्यांनी हे सांगितलं की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच आहे, त्यांनी कोणताही दलबदल केलेला नाही, त्यांच्यावर त्यामुळं दलबदल कानून लागू होत नाही. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की शिवसेनेचेच हे पूर्वीचे गटनेते होते, आजही गटनेते आहे आणि विधानसभेचे हे नेते आहे आणि मुख्यमंत्री आहे ते शिवसेनेचेच आहे. त्यामुळं जो कायदा आहे दलबदल कायदा हा यावर लागू होत नाही. त्यांनी आता मान्य न्यायालयाने हे सांगितलं की तुम्ही विस्तारित म्हणजेच घटनापीठ निर्माण होण्याची पूर्ण यावर चान्सेस आहे. दोन्ही वादी आणि प्रतिवादी यांच्याकडून त्यांनी सजेशन मागवले म्हणजेच 3 आता सध्या 3चं बेंच होतं, आता ते 5 किंवा 7चं बी असू शकतं. आता यांचे सजेशन काय आहे त्यावर ते निर्भर करेल. ज्या पद्धतीने कोर्टाने आता दोन्ही वादींना म्हणजे प्रतिवादी आणि युक्तिवाद या दोघांनाही चर्चा मसलत करून आमच्यासमोर म्हणणं मांडावं असं म्हणताय, याचा अर्थ असा घ्यायचा की आता संपूर्ण प्रकरण आता पुढची तारीख मिळेल? हा निश्चित प्रकारे आता म्हणजे न्यायालयाने जर त्यांना सजेशन मागवले असतील तर ते त्यांच्या चर्चेमसलतीतून येतीलच आणि दोन्ही पार्टी म्हणजे वादी आणि प्रतिवादी हे आपापले जे सजेशन आहे ते कोर्टासमोर नेतील. कोर्टासमोर नेतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या काय सुरू आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयात अजूनसुद्धा हिअरिंग सुरू आहे. आता हे ठरत आहे की आता त्यांनी जर विस्तारित बेंच मागितलं तर ते सजेशन दिल्यानंतर निश्चित प्रकारे ठरेल काय होईल ते. ज्या पद्धतीने एकीकडे ओबीसी सुनावणी आहे आणि दुसरीकडे ही दुसरी अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे, ओबीसीच्या संदर्भातली काही माहिती आहे का आपल्याकडे? ओबीसीचं मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा आयटम नंबर 11 चालू होतं. आता आयटम नंबर जर 14 सुरू होईल ते ओबीसीची सुनावणीसाठी निश्चित प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणामध्ये ज्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे त्यांच्यासाठी निश्चित लाभदायक असेल असं मला वाटतं. कोर्टाने हे स्पष्ट केलंय आता की जर तुषार मेहता यांनी अजूनही त्यांचा युक्तिवाद सुरू आहे की मुख्यमंत्र्यांनी बहुमताची चाचणी जिंकलेली आहे, अशा वेळी महेश जेठमलानी ज्या पद्धतीनं गव्हर्नरच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं आहे की तुषार मेहता म्हणताय की बहुमताची चाचणी जिंकलेली आहे, राज्यपालाच्या वतीने महेश जेठमलानी आलेले आहेत, ते युक्तिवाद करताय. त्यामुळे आता असं म्हणावं लागेल की या युक्तिवादी दिशा एकीकडे कोर्टाने स्पष्ट केलं की लार्जर बेंचकडे जाण्याची गरज आहे, त्यावर अजूनही फक्त कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे. या ऑब्झर्वेशनचा अंतिम निर्णय काय होईल हे या घडीला सांगणं कठीण आहे, पण अजूनही युक्तिवाद सुरू आहे. स्टुडिओ बरोबर प्रशांत. मात्र आतापर्यंतच्या ज्या युक्तिवादावरून एक असा अंदाज येतोय की हे तर प्रकरण पुढे मोठ्या खंडपीठासमोर जाईलच, मात्र आता एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा जे दावे केले जात आहेत
त्यामध्ये सुद्धा एक मोठी पॉझिटिव्हिटी दिसते किंवा काही पॉझिटिव्ह पॉईंट्स दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गट सुद्धा जे काही मुद्दे आतापर्यंत आम्ही शिवसेनेतच आहोत, हा मुद्दा शिंदे गटाला फायदेशीर ठरू शकतो. बरोबर आहे. या संदर्भात नुसतंच महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे. काय दिशा आहे महेश जेठमलानी यांच्या युक्तिवादाची? मान्य न्यायालयासमोर त्यांनी डिस्क्वालिफिकेशन जो पूर्वी फ्लोअर टेस्टच्या पूर्वीचं होतं त्यावर भाष्य केलेलं आहे मान्य न्यायालयासमोर. त्यात ते गव्हर्नरच्या वतीनं अपेअर झालेले. पूर्वी गव्हर्नरच्या वतीनं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे अपेअर होत होते, आज तेही झालेले आहे. त्यांनी फ्लोअर टेस्टच्या अगोदरचा जो घटनाक्रम आहे तो विषेद केला आहे आणि त्यावर आपलं युक्तिवाद करत असताना तो कसा न्यायिक आहे या दृष्टिकोनातून युक्तिवाद करत आहेत. एक पुन्हा मागणी साल्वेंनी केली आहे. हरीश साल्वे यांनी त्यांनी म्हटलं आहे की आगामी सुनावणी 1 ऑगस्टला ठेवावी. तर त्यावरती कपिल सिब्बल यांनीही त्यांना म्हटलेलं आहे की याला फार लांब कालावधी लागतोय. साल्वेंनी यासाठी अतिरिक्त युक्तिवाद लेखी स्वरूपात दाखल करण्याची परवानगी कोर्टाला मागितली आहे आणि त्याला कोर्टाने परवानगी दिलेली आहे. यावर आता पुन्हा महेश जेठमलानी पुन्हा युक्तिवाद करत आहेत. महेश जेठमलानी हे गव्हर्नरच्या वतीनं अपेअर झालेले असल्याकारणाने गव्हर्नरने जे अधिवेशन बोलवलं होतं ते कसं न्यायसंगत आहे, संविधानिक आहे आणि जी फ्लोअर टेस्ट झाली त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष यांची निवड झाली हे कसं न्यायसंगत संविधानिकरित्या योग्य होतं हे आपल्या बाजू मांडत असताना युक्तिवाद करत असताना मान्य न्यायालयासमोर ठेवतील. त्यातही मान्य न्यायालय त्यांनाही सजेशन कदाचित मागू शकतं की जे लार्जर बेंचकडं म्हणजेच 3पेक्षा जास्त बेंचकडं जे घटनापीठच असू शकतं, 3पेक्षा जास्त म्हणजे 5 ना घटनापीठ सुरू होतं आणि ती जी आकडेवारी असते ती साधारणतः 3 तर खंडपीठ असतं, 5, 7, 11 असं असेल असली शक्यता आहे. हा विषम संख्येत असतं जेणेकरून 5 ना घटनापीठाला सुरुवात होती म्हणजे 5 जज कमीत कमी असतात. त्यापेक्षा 7 बी असू शकतात, 9 बी असू शकतात, 13 बी असू शकतात. अशा प्रकारचे असे अनेक न्यायनिर्णय आहेत. जेठमलानींनी पुन्हा एक युक्तिवाद केला आहे. शिंदे गटासाठी आणि खासदार राज्यपालांच्या वतीनं युक्तिवाद करताय. त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटासाठी ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे. तात्कालिक मुख्यमंत्री होते, निवर्तमान मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना गव्हर्नरच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असे महेश जेठमलानी सांगते. हा किती युक्तिवाद तरू शकतो? मान्य न्यायालयासमोर युक्तिवाद करत असताना गव्हर्नरच्या बाजूने त्यांनी असं म्हटलं की गव्हर्नरच्या समोर फक्त एकच ऑप्शन होता जो म्हणजे महाविकास आघाडीचा जो ऑप्शन संपला होता. दुसरा म्हणजे जे पक्ष मोठे होते ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दुसरा म्हणजे शिवसेनेचा शिंदे गट. तो शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिला. त्याला कारणाने त्यांनी गव्हर्नरने मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. तर आमंत्रित करण्याचा तोच मुख्य त्यांना ऑप्शन असल्या कारणाने मान्य गव्हर्नरने तो निर्णय घेतला असावा. माननीय गव्हर्नरनी त्याबद्दल वकील सांगतात त्याबद्दल निर्णय घेतला असावा. आणि महत्त्वाचं म्हणजे महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे. दिशा अजूनही निश्चित झाली नाही आहे. सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे की साधारणतः लार्जर घटनात्मक खंडपीठापुढे याची सुनावणी होण्याची गरज आहे. 1 ऑगस्टला सुनावणी करावी असं हरीश साळवेंनी मागणी केलेली आहे. त्यावरती कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं आहे की कपिल सिब्बलनी म्हटलं आहे की एवढ्या दूर सुनावणी असू नये, सुनावणीसाठी लवकरात लवकर सुनावणी यावी की महाराष्ट्रामधलं एक मोठं प्रकरण आहे. त्याचमुळे राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार देखील थांबून पडला आहे असं ही चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशा प्रकारची कपिल सिब्बल यांची मागणी आहे. सध्या काय सुरू आहे? अजूनपर्यंत न्यायालय अनेक सिनियर ॲडव्होकेट यांच्यासोबत चर्चा करून डिसिजन घेत आहे. मला असं वाटतं की अजूनसुद्धा न्यायालय अनेक प्रश्न मान्य सिनियर काउन्सिल यांना विचारत आहेत. जे वेगवेगळे ज्येष्ठ वकील आहेत, सिनियर काउन्सिल आहे, यांना कोर्टाच्या वतीने विविध प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे. कारण की या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय व्हावा, लार्जर बेंचकडे जावं की याच बेंचकडे सुनावणी यावी हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या घडीला लार्जर बेंचकडे जावं अशा प्रकारची सूचना कोर्टाने दिलेली आहे. स्टुडिओ प्रशांत, मोठ्या खंडपीठाकडे जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचसोबत जी वेळेची मागणी केली जाते, आणखी मुदत मागितली जाते, त्यासाठी सर्वोच्च न्यायालय सकारात्मक जरी दिसत असला तरी किती वेळ दिला जाऊ शकतो? म्हणजे या संदर्भात नुसतं एक ऑब्झर्वेशन मुख्य भारताचे सरन्यायाधीश यांनी दिलेलं आहे. काय ते ऑब्झर्वेशन आहे? त्यांनी हे सांगितलं की जे मेजॉरिटी होती म्हणजे लीडर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे आहेत त्यांनाच त्याच्यावर एक ऑब्झर्वेशन दिलं. जे त्यांनी फ्लोअर टेस्ट घेतली, विश्वास मत प्राप्त केलं, त्यावर एक
ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते न्यायालयाने अनेक प्रश्न त्यांना हे पण विचारले की हाऊसमध्ये गव्हर्नरच्या वतीनं जो प्रश्न मांडण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री पदासाठी कोणाला आमंत्रित केलं, कसं केलं, काय केलं वगैरे वगैरे, त्यात गव्हर्नरच्या वतीनं बी उत्तर देण्यात आलं आहे की त्यांच्यासमोर जो पर्याय उपलब्ध होता, जो मोठा पर्याय होता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचं हित आणि कल्याणकारी राज्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आमंत्रित केलं एकनाथ शिंदेंना, त्यांच्याकडे मेजॉरिटी असल्याकारणाने. आणि त्यावर त्यांनी भाष्य करत असताना हे संविधानिकरित्या राज्याचा राज्यपाल हा प्रमुख असल्याकारणाने त्यांनी कसं योग्य आहे त्यांना आमंत्रित करणं हे निश्चित प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अजूनही सुनावणी आहे ती सुरू आहे. महेश जेठमलानींचा जो युक्तिवाद झाला आहे तो युक्तिवाद ऐकला गेल्यानंतर आता ज्येष्ठ काही वकील पुन्हा जे आहेत ते बोलतील. अशा प्रकारची स्थिती सध्या कोर्टामध्ये आहे. कोर्टाला मध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे अशा प्रकारचा सिब्बल यांचा दावा आहे. कारण की एखाद्या राजकीय पक्षाची अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेणे, हा निर्णय घेताना त्यांच्याकडे विश्वासमत आहे की नाही या संदर्भातला विचार न करता अशा प्रकारे पक्षांतर एक गट उठतो, जो मोठ्या पक्षातला एक गट उठतो आणि तो सांगतो स्वतःची की आम्हीच मूळ पक्ष आहे. हे देखील एक प्रकारे गोडबंगालच आहे. अशा प्रकारे कुठल्या तरी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की आमच्या मागे कुठली मोठी शक्ती आहे, ती कुठली शक्ती आहे याचाही उल्लेख कपिल सिब्बल करताय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी सुप्रीम कोर्ट कशा त्याची भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि प्रशांत, हा सगळा किचकट पेच आहे. काही राज्यांमध्ये यापूर्वी असं घडलेलं सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये प्रथमतः घडतंय. मात्र हा सगळा पेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टामध्ये सुरू तर आहे, मात्र आता आणखी हे प्रकरण पुढच्या मोठ्या खंडपीठासमोर जाईल सुद्धा. मात्र आज काही यामध्ये निर्णय होईल अशी अपेक्षा आता मावळलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांवरती अपात्रतेच्या कारवाई संदर्भात जी काही सुनावणी आणि ती कारवाई आता टळलेली आहे म्हणावं लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तुर्तास तरी दिलासा मिळाला असं म्हणू शकतो का? नुकतंच एक ऑब्झर्वेशन पुन्हा देण्यात आलेलं आहे. ॲडव्होकेट राज पाटील, काय एक ऑब्झर्वेशन आलेलं आहे? त्यांनी हे सांगितलं की माननीय सर्वोच्च न्यायालय हे कायद्यावर चालतं, ते कायदे तपासून या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालय न्यायनिर्णय देत असतं. त्यात त्यांनी हेही सांगितलं की पार्टी, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि जी बाहेरची पार्टी त्यावरही भाष्य केलेलं आहे. आणि व्यक्ती, स्पीकर, हे सगळ्या गोष्टी ज्या कायद्याच्या आहेत, जे आपण बघत असतो की कायद्याच्या अनुषंगानं कसं योग्य आहे हे ठरवणे कोर्टासाठी महत्त्वाचं आहे. जस्टिस रामन्ना जे आहेत भारतात सरन्यायाधीश, त्यांनी स्पष्ट केलं आहे पार्टीचा नेता कोण आहे हे पार्टी ठरवेल, कोण मंत्री बनेल हे पार्टी ठरवेल. संसद असो किंवा विधिमंडळ असो त्यातला तो पक्ष वेगळा असतो, बाहेर जो पक्ष असतो तो वेगळा असतो. जर कुठल्या नेत्याला हटवलं गेलं तर तो व्यक्ती स्पीकरकडे जाऊ शकतो आणि तो सांगू शकतो की मी नेता आहे. तर असं असताना स्पीकरला त्याची तांत्रिक मुद्द्यांची तपासणी करण्याची गरज आहे. जर स्पीकरला काही संशय आला तर त्यांनी व्हेरीफाय करण्याची गरज आहे. फिजिकल पद्धतीने ते व्हेरीफाय करण्याची गरज आहे. म्हणजे बहुमताची चाचणी घेण्याच्या पूर्वी तुमच्याकडे किती पाठबळ आहे, त्या सगळ्या आमदारांची संख्या मोजल्या गेली का, असाही सवाल रामन्ना यांनी केलेला आहे. जर तुम्ही राज्यपालांच्या माध्यमातून जर हे केलेलं आहे, स्पीकरनी जर म्हटलंय की आम्हाला बहुमताची चाचणी घ्यायची आहे, तर स्पीकरकडे त्या पद्धतीचे तांत्रिक अधिकार होते का, फिजिकल पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केला गेलं का, असं रामन्नांनी सवाल, असे अनेक प्रश्न ज्येष्ठ वकिलांना विचारले आहेत. काय होते सर? मान्य न्यायालय हे आपलं समाधान करण्याकरता असे अनेक क्वेश्चन, क्वेरीज हे युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना विचारत असतं. त्यात समाधान करणं वकिलाचं काम असतं की आता मान्य न्यायालय हे गव्हर्नरच्या वकिलांना विचारेल की तुम्ही कशा पद्धतीनं कामकाज केलं होतं, आणि जे हाऊसच्या वतीनं म्हणजेच स्पीकरच्या वतीनं अपेअर झालेले त्यांनासुद्धा विचारलं जाईल की तुम्ही कशा पद्धतीने तांत्रिक पद्धतीने त्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं तुम्ही लॉफुली ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीनं घडल्या, कायदेसंगत कशा गोष्टी घडल्या हेही विशद करावं लागेल. त्याचबरोबर जे बहुमत चाचणी झाली त्यात प्रत्येक आमदाराचं मत कसं कन्सिडर केलं गेलं, ते तांत्रिकदृष्ट्या कसं बरोबर होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून द्यावं लागेल. आपण जी घटनाक्रम बघितला महाराष्ट्रातला, त्या ज्या सगळ्या संबंधीना ते व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत. त्यांनी कशा पद्धतीनं विश्वासमत घेतलं, तांत्रिक पद्धतीनं बरोबर होतं का, कोर्टाने न्यायनिर्णय दिला होता की त्यांनी व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी
महत्त्वाच्या होत्या. हरीश साळवे यांनी आता पुन्हा आपलं प्रतिवाद म्हणजे रिजॉइंडर जे असतात ते सुरू केलं आहे. रिजॉइंडर म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता ही सुनावणी पूर्णत्वाकडे जात आहे, म्हणून हरीश साळवे आपलं रिजॉइंडर करत आहे. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी आपलं रिजॉइंडर देतील, त्यानंतर कपिल सिब्बल आपलं रिजॉइंडर देतील. रिजॉइंडरचा अर्थ असा होतो की आता हे प्रकरण थोडं खतम होण्याच्या दिशेने म्हणजे पूर्ण होत आहे. जो वादींनी युक्तिवाद केला त्यावर प्रतिवादी आर्ग्युमेंट करत असतो आणि त्यानंतर जो रिप्लाय करण्याचा आणखीन एक संधी न्यायालय देत असते, त्याला रिजॉइंडर या पद्धतीने बघितलं जातं की जे आतापर्यंत युक्तिवाद झाला त्याला एक रिप्लाय करण्याचं एक साधन आणि आयुध आहे. म्हणजे याचा अर्थ असा म्हणावं की आता ही सुनावणी पूर्ण होण्याच्या दिशेने जात आहे. बिलकुल बिलकुल आता शेवटच्या टप्प्यावर आहे सुनावणी, म्हणजेच आता रिजॉइंडर ऐकून घेतलं जाईल. आणि आता सध्या कोर्टात क्रमांक 1 मध्ये काय सुरू आहे? माननीय न्यायालयासमोर हरीश साळवे हे आपलं रिजॉइंडर रिप्लाय देत आहे. हे आता सध्या हरीश साळवे यांचाच युक्तिवाद चालू आहे. हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू आहे. त्या हरीश साळवेंनी दावा केला आहे की राज्यपालांनी कुठलाही पक्ष बनवलेला नाही आहे. राज्यपालांनी जो बहुसंख्य पक्ष आहे, ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्या अशाच पक्षांकडे त्यांना सत्ता स्थापन करण्याकरता बोलवलं आहे. एका घटना पीठावरती बसलेल्या म्हणजे घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीला जे करायचं आवश्यक असतं तेच त्यांनी केलेलं आहे आणि ते करताना त्यांनी घटनेचा आधार देखील घेतलेला आहे. त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या संख्येचं एक पत्र देखील आहे, ज्यामध्ये सगळ्यांच्या स्वाक्षरी आहे आणि त्या स्वाक्षरीच्या आधारावरती त्यांनी निर्णय घेतला आहे, असा प्रकारचा दावा रिजॉइंडरच्या माध्यमातून हरीश साळवे यांनी केलेला आहे. माननीय न्यायालयासमोर आता युक्तिवाद म्हणजे रिजॉइंडर रिप्लाय करत असताना न्यायालयासमोर हरीश साळवे यांनी रिप्लाय केलाच, त्याचबरोबर आता कोर्ट माननीय विविध जे सिनियर काउन्सिल आहे त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. सिनियर काउन्सिलसोबत आता चर्चा करत असल्याचं न्यायालय करत आहे. भारताचे सरन्यायाधीश रमन्ना, त्यानंतर इतर ही जी 2 जज आहे, 3 सदस्य खंडपीठ आहे, ते 3 सदस्य खंडपीठ चर्चा करत आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, आणि आता ही सुनावणी पूर्णत्वाकडे चालली आहे. हे जसं तुम्ही सांगितलं, ही सुनावणी सुरू झाल्यापासूनचे महत्त्वाचे मुद्दे आणि आता नवीन जे काही ऑब्झर्वेशन्स येतील त्यावरती. जर बघितलं सुनावणीला सुरुवातीला मी पुन्हा एकदा राजसाहेब पाटील जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी संपूर्ण हे प्रकरण ऐकत आहे. मला हे सांगा की साधारणतः जेव्हा सुनावणी सुरू झाली आणि आतापर्यंत काय घडामोडी घडल्या? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर वादी आणि प्रतिवादीनं आपली भूमिका मांडत असताना त्यांनी सिब्बल यांनी मूळ शिवसेनेच्या वतीनं आपली भूमिका मांडत असताना हे सांगितलं की जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते त्यांच्या गटाच्या वतीनं जे करण्यात आलेलं आहे ते कसं योग्य आहे, संविधानिक आहे. आणखीन दुसरं अभिषेक मनू सिंघवी हे शिवसेनेच्या वतीनं होते, मूळच्या शिवसेनेच्या, त्यांच्या वतीनं घटनेची 10वी अनुसूची यावर न्यायसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी आणि युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी मान्य न्यायालयाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की जी मूळची शिवसेना आहे ती कशी योग्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे डिस्क्वालिफिकेशन केलं माननीय उपाध्यक्षांनी ते त्यांच्या बाजूनं कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यानंतर हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्हीच खरी शिवसेना आहे, आम्ही शिवसेनाच आहे, त्यामुळं दलबदल कायदा आम्हाला लागू होत नाही, आम्ही कोणताही पक्ष बदलला नाही, आम्ही शिवसेनाच आहोत आणि शिवसेनेचंच हे सरकार आहे, मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेनेचंच आहे, त्यामुळं कोणताही प्रश्नच उद्भवत नाही दलबदल कानून लागू होण्याचा, असा आपला युक्तिवादादरम्यान त्यांनी सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक गोष्टी न्यायाधीशांना सुद्धा महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अतिशय महत्त्वाचं कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या या गोष्टींवरती सुनावणी करण्याची गरज आहे. त्यामुळे आता ही सुनावणी लार्जर बेंच म्हणजे घटनात्मक खंडपीठ या संदर्भात सुनावणी करेल. या घडीची सगळ्यात मोठी बातमी. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही याची सुनावणी आता 1 ऑगस्टला होईल. ही दुसरी महत्त्वाची बातमी. तिसरी महत्त्वाची बातमी ज्यांनी म्हटलंय की यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याची गरज आहे. तीनही जेही 7ही याचिका करतायत त्यामध्ये प्रमुख याचिकाकर्ते जे 2 आहेत त्यांनी आपापले ॲफिडेव्हिट यामध्ये सादर करावे. 1 ऑगस्टच्या पूर्वी सर्व ॲफिडेव्हिट सादर करावे आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की आगामी शुक्रवारपर्यंत हे सगळे ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र सादर करावे असं कोर्टाने म्हटलंय. राजसाहेब पाटील, याचा अर्थ काय होतो? कोर्टाने आपलं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे, निर्णय सांगितला आहे. माननीय न्यायालयाने अजूनपर्यंत न्याय निर्णय सांगितलेला नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की त्यांनी लार्जर बेंच म्हणजेच 3 पेक्षा जास्त म्हणजे 5 पेक्षा निरीक्षण म्हणता येईल, निरीक्षण म्हणता येईल, न्याय निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही. त्यांनी 1 ऑगस्ट हा वेळ दिलेला आहे. तत्पूर्वी जे बेंच आहे ते फॉर्म होईल. त्यानंतर
1 तारखेला ते मॅटर लिस्ट होईल त्या पहिले त्यांना अफिडेविट फाईल करायचे, आपले रिप्लाय फाईल करायचे, जे म्हणणे त्यांना मांडायचे असेल त्यांनी. आतापर्यंत ज्या घटना झाल्या किंवा आणखीन काही कोणाला फाईल करायचं असेल तर ते फाईल करू शकतात. आणि ज्यांना पार्टीला किंवा जे हे रिस्पॉन्डंट आहेत त्यांना आपले रिप्लाय अफिडेविट फाईल करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे आणि त्यांना करायची सांगितले सुद्धा. त्याचबरोबर आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी 1 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी लार्जर बेंच म्हणजेच ते कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे निश्चित प्रकारे जाऊ शकतं आणि 1 ऑगस्टला ही सुनावणी होईल ही तारीखसुद्धा निश्चित केलेली आहे. याचा अर्थ आजची सुनावणी संपली असं म्हणता येईल. आता तारीख दिली म्हणजे निश्चित प्रकारे हे कन्क्लुजनवर आहे कोर्ट की त्यांनी आता पुढील तारखेत काही लोकांच्या क्वेरीज असतील ते कोर्टासमोर येतील, पण 1 तारखेला सुनावणी होईल हे मात्र निश्चित झालेलं आहे. लार्जर बेंचकडे सुनावणी होईल. लार्जर बेंचकडे होईल म्हणजे 3 पेक्षा जास्तकडे होईल. 3 पेक्षा जास्त म्हणजे 5 ही विषम संख्या आहे. म्हणजे 5 म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंचही असू शकतं. 5च्या म्हणजे 3 पेक्षा जास्त लार्जर बेंचकडे ही सुनावणी होणार आहे हे निश्चित झालेलं आहे. कोर्टाने सगळ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलंय. बिलकुल. वादी आणि प्रतिवादी यांना आपले प्रतिज्ञापत्र म्हणजेच अफिडेविट फाईल करण्याचं सांगितलेलं आहे. आपलं म्हणणं त्याद्वारे ते मांडू शकतात आणि काही जे मध्यंतरी कोणालाही फाईल करण्याची संधी घ्यायची असेल किंवा कोणी इंटरेस्टेड पार्टी असेल त्यांनाही संधी उपलब्ध झालेली आहे. 1 ऑगस्टला मात्र तारीख निश्चित झालेली आहे. 1 ऑगस्टला दोन गोष्टी निश्चित करता येईल. 1 ऑगस्टला सुनावणी होईल, घटनात्मक खंडपीठ सुनावणी होईल. बरोबर आहे. आता घटनात्मक खंडपीठ असं त्यांनी उल्लेख मात्र अजून केलेला नाही, पण लार्जर बेंच कडे हे जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर असेंब्लीमध्ये रेकॉर्डवर आणल्या जातील. मला असं वाटतं की ज्या गोष्टी असेंब्लीमध्ये आलेल्या आहेत रेकॉर्डवरती त्याला सुरक्षित ठेवण्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे. बिलकुल त्याला सुरक्षित ठेवण्याचा बंदोबस्त माननीय न्यायालयाने केलेला आहे. ज्या रेकॉर्डवर आलेला आहे म्हणजे व्हिडिओ असतील, मत असतील, विश्वासमत असतील, विधानसभेचा अध्यक्ष निवड असतील, अशा अनेक गोष्टी तांत्रिक आणि न्यायसंगत गोष्टी ज्या घडल्या आहे आणि विधानसभेच्या रेकॉर्डवर ज्या गोष्टी असतील त्यांना एका प्रकारे संरक्षण आणि त्याच्यात कोणती दखल अंदाज करू नये या दृष्टिकोनाने ऑर्डर सुद्धा म्हणजे तसे ऑब्झर्वेशन सुद्धा ऑर्डर नोंदवत आहे. म्हणजे 3 प्रमुख गोष्टी आहे. 1 ऑगस्टला सुनावणी होईल, घटनात्मक खंडपीठाकडे सुनावणी होण्याची गरज आहे कारण की त्यानंतर घटनात्मक खंडपीठ स्थापन होईल आणि जेही विधानसभेत झालेलं आहे त्याचं सगळे कागदपत्र, व्हिडिओ फुटेज सगळं सुरक्षित ठेवावं. बरोबर आहे. बिलकुल सुरक्षित राहावं या अनुषंगाने माननीय न्यायालयाने त्यात नमूद केलेलं आहे. ते सुरक्षित राहीलही आणि जे रेकॉर्डवर आहे आतापर्यंत आणि आता पण रेकॉर्डवर आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मात्र न्यायालयाने हे शिस्तबद्धपणे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपले हलफनामे म्हणता येईल, आणखी प्रतिज्ञापत्र म्हणता येईल, अफिडेविट म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचे सांगितलेल्या आहे कोर्टाला आणि जो रेकॉर्ड आहे त्याला सुरक्षित ठेवण्याची हमी सुद्धा माननीय न्यायालयाने मागितलेली आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का आपण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की ही जी सुनावणी आहे ही सुनावणी या सुनावणीत दिलासा कोणाला मिळाला, शिंदे गटाला मिळाला का उद्धव ठाकरे गटाला मिळाला? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? तुमचं ऑब्झर्वेशन. माननीय न्यायालयाने अजूनपर्यंत कोणालाही दिलासा यात दिलेला नाही हे माझं ऑब्झर्वेशन मी सांगतो. कारण की ते लार्जर बेंचकडे गेलं म्हणजे आणखीन मॅटर संविधानिकरित्या पुढे गेलेलं दिसतं, क्लिष्ट झालं मॅटर. हा आणि त्यात अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. जर माझ्या मताने हेही सांगतो मी की काल जी घटना मान्य न्यायालयासमोर अजून ती आलेली नाही, पण लोकसभेमध्ये जी घटना घडली तीही कदाचित येऊ शकते. जे शिवसेनेचे 12 खासदार फुटले ते गट नेता त्यांनी नवीन नियुक्त केला माननीय अध्यक्ष लोकसभा यांनी, तेही न्यायालयासमोर येईल कदाचित पुढच्या येणाऱ्या काळात. कारण की लार्जर बेंच पुढे गेलं म्हटल्यानंतर आतापर्यंत विधानसभेपर्यंतच मॅटर होतं, पण काल ते लोकसभेपर्यंत गेलं आणि त्यांना न्यायिकदृष्ट्या हे कसं तर्कसंगत आहे किंवा न्यायसंगत आहे हे चॅलेंज केल्यानंतर त्यांना कळेलच. महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने आता पुन्हा एक आपलं स्पष्ट सांगितलं आहे 5 सदस्याच्या खंडपीठाकडे हे संपूर्ण प्रकरण रेफर करण्यात येईल त्याचा विचार करत आहे. आगामी आदेश म्हणजे आगामी कोर्टाचा आदेशपर्यंत कुठल्याही आमदारावरती कारवाई केली जाणार नाही, अयोग्यतेची कारवाई केली जाणार नाही. विधानसभा सचिव हे सर्व दस्तावेज म्हणजे ज्याला कागदपत्र हे सुरक्षित ठेवतील या प्रमुख आदेश कोर्टाने दिलेले आहे. माननीय न्यायालयाने जे स्टेटस को मेंटेन ठेवलेलं आहे की त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये. वाद्यांनी सुद्धा आणि प्रतिवाद्यांनी सुद्धा एकमेकावर कारवाई न करता 1 ऑगस्टपर्यंत त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि दस्तावेज सुरक्षित ठेवण्याचं काम विधानसभा किंवा विधिमंडळ सचिवांना देण्यात आलेलं आहे. ते रेकॉर्ड व्यवस्थित आणि
यामध्ये ज्या पद्धतीनं राज्यपालाच्या वतीनं आणि खास करून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं की यामध्ये कुठल्याही आमदारावरती कारवाई केली नाही असं आश्वासन दिलेलं आहे या तुषार मेहता सॉलिसिटर जनरल यांनी म्हटलं आहे. आणि कोर्टाने हे म्हटलंय शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई केली जाणार नाही. याचा अर्थ स्टेटस को राहील, जैसे ती स्थिती राहील. हां बिलकुल. त्या म्हणजे पूर्वी जी ऑर्डर होती जैसे ते त्याच पद्धतीने स्टेटस को मेंटेन राहील 1 ऑगस्टपर्यंत. जोपर्यंत हिअरिंग येत नाही, सुनावणी होत नाही, तोपर्यंत पुढील निर्णय येत नाही, तोपर्यंत सगळ्यांना संरक्षण अजूनपर्यंत बहाल झालेलं आहे. कोणतीही पार्टी एकमेकावर कारवाई करू शकत नाही, हे मात्र कोर्टाने त्याच्या हमी दिलेली आहे त्याबद्दल. धन्यवाद. हे आहेत आपले राज पाटील यांनी स्पष्ट सांगितलं 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर जर बघितलं तर 1 ऑगस्टला सुनावणी होईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लार्जर बेंचकडे जाईल. तिसरं म्हणजे सर्व कागदपत्र जे आहे ते सुरक्षित ठेवायचे आहे. जी स्टुडिओ प्रशांत, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सुप्रीम कोर्टामध्ये प्रत्येक क्षणाला काय घडतंय याचे प्रत्येक अपडेट आपण घेतले न्यूज 18 लोकमत वरती. ज्येष्ठ वकील राज पाटील आपल्या सोबत होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये दोन्हीकडच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद सुरुवातीपासून काय झाला आणि सुप्रीम कोर्ट हे आजच्या दिवसाच्या कोणत्या निर्णयापर्यंत आलंय या सगळ्याचे अपडेट आपण घेतले. महत्त्वाचे मुद्दे यातले हे की 1 ऑगस्टला या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठासमोर जाणार आहे. आतापर्यंत 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत होती, मात्र आता यापेक्षा मोठ्या म्हणजे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पुढची 1 ऑगस्ट रोजीची होणार आहे. शुक्रवारपर्यंत दोन्ही गटांना आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. आजच्या संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडींवरती आपण एक पुन्हा नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. आज कोर्टात झालं शनाशनाची बातमी घेऊया. आपल्याकडे सोबत आता पूर्वी राज पाटील आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करूया. काय काय झालं शनाशनाची माहिती द्या आम्हाला. सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडत असताना पूर्ण घटनाक्रम म्हणजे आजपर्यंत काय जे घटना घडल्या आपल्या युक्तिवादात सांगितलं. त्यांनी 10व्या अनुसूची सूचीबद्दल सांगितलं, जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्याबद्दल सांगितलं आणि ते कसं मूळच्या शिवसेनेच्या वतीनं काही कसं योग्य आणि संविधानिक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. दुसरं अभिषेक मनू सिंघवी यांनी सुद्धा आपला युक्तिवाद मांडत असताना अनेक केसचे दाखले दिले. त्याचबरोबर 10व्या अनुसूचीचे संदर्भात आणि दलबदल कायदा या संदर्भात भाष्य केलं, युक्तिवाद केला. त्यानंतर ते कसे संविधानिकरित्या बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या वतीनं हरीश साळवे हे सिनियर काउन्सिल अपीर झाले होते. त्यांनी सुद्धा हे म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही कोणत्याही पद्धतीचा दलबदल केलेला नाही आणि त्या दलबदल कायद्याचं कोणतंही उल्लंघन केलं नसल्या कारणाने तो आमच्यावर लागूच होत नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे हे माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्या कारणाने शिवसेनेचंच हे सरकार आहे. त्याबद्दल दलबदल कानून याबद्दल लागू होत नसल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या युक्तिवादात. वकील साहेब, मी तुम्हाला एक विनंती करतो माझ्यासोबत आपण कोर्टाच्या दिशेने चालावं. काही अजून ज्येष्ठ जे वकील आहेत ते देखील येणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या प्रकरणामध्ये तर अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल यासारख्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. राहुल आणि त्यासोबत जर बघितलं की या सगळ्या पार्श्वभूमीवरती की एक आता नुकतंच होऊ शकतात बाहेर काही वकील येतील, ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण एकीकडे एक महत्त्वाचं म्हणजे अनिल देसाई आणि अनिल परब हे येण्याच्या तयारीत आहे. मी कोर्टाच्या दिशेने जात आहे. कोर्टाच्या या भागामध्ये थोडंसं आपल्याला अडचण येण्याची शक्यता आहे, कारण की इथे शूटिंग करण्यासाठी परवानगी नसते. तरी पण आपण वकील साहेबांना घेऊन जातो. वकील साहेब, काय महत्त्वाचं आहे? मान्य न्यायालयात आज ज्या बाजू मांडण्यात आलेल्या आहेत त्या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य न्यायनिर्णय नाही पण बेंच म्हणजे लार्जेस्ट बेंचकडे रेफर झालेले आहे आणि 1 ऑगस्टला ही सुनावणी निश्चित केलेली आहे. त्यात आपले ॲफिडेविट फाईल करण्याची संधी सर्वांना देण्यात आलेली आहे, प्रतिवादी आणि वादी यांना. त्यात काय नवीन गोष्टी घडतील त्यातही कोणी आहे करू शकतात. पुढे न्यायनिर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही हे न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि 1 तारखेला मात्र सुनावणी होणार आहे. तोपर्यंत स्टेटस को राहील हेही सांगितलेलं आहे. तोपर्यंत स्टेटस को राहील अशा प्रकारची माहिती कोर्टाने दिलेली आहे.